ज्ञानानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्रीराम मैत्र जीवांचे यांच्या उपक्रमामध्ये मना सज्जनाच्या निरूपणाचे आपण सगळेजण आनंद घेत आहोत। नित्य रोज नवीन नवीन अतिशय सुंदर अशी निरूपणं आपण ऐकत आहोत। आज मी आशा लाटकर मनाचे श्लोक क्रमांक 155 आणि 156 या दोनचं निरूपण करण्याचा प्रयत्न करते आहे। श्रीराम दिसेना जनी तेची शोधून पाहे बरे पाहता गुज तेथेची आहे करी घेऊ जाता कदा आढळेना जनी सर्व कोंदाटले ते कळेना। श्रीराम जे दिसत नाही ते शोधून पहा। सूक्ष्म वस्तूचा शोध घ्यायचा आहे। जे डोळ्याला दिसत नाही पण ते आहेच आहे। सृष्टीत आपण जे काही बघतो ते सर्व विकारी आणि नाशिवंत आहे। सत्य असं काही नाही। म्हणून जगात सत्य वस्तू कोणती याचा सूक्ष्म दृष्टीने विचार करावा लागतो। आणि म्हणून समर्थ सांगतायत की ज्याचं ज्ञान त्या ज्ञानेंद्रियाने दिसत नाहीये, ज्ञानेंद्रियाच्याही पलीकडचं आहे, दिसत नाही, ते शोधून पहा। जे दिसत नाही त्याच्यातच गूढ आहे आणि ते कसं आहे तर ते ठासून भरलेलं आहे पण दिसत नाही। पण त्याच्यासाठी अंतरंगात जाणीव पाहिजे। जाणीव समर्थ देत आहे। गूढातलं गूढ आहे असं असेल तर मग कसं शोधायचं? तर मुमुक्षू जाणते शोध घ्यायचं। मुमुक्षूने कसं त्याला जाणायचं असा त्याचा शोध घ्यायचा, हे कसं करायला पाहिजे। पण आपण म्हणतो की जे जाणता येत नाही मग ते एवढं कठीण आहे, जे पल्याड आहे, पलीकडे आहे, गूढ आहे, गुप्त आहे, तर मग एवढा खटाटोप कशाला करायचा आहे? आपल्या प्रपंचातलं कोणचं काम त्याच्या वाचून अडलं? रोजच्या नित्य संसारामध्ये आपलं काही अडले का त्याच्यावरचं? काही नाही, चाललाय संसार, नाही केलं तरी चालतंय। पण संतांचं म्हणणं, समर्थांचं म्हणणं की मानवी जीवन हे आपल्याला खूप दुर्लभ आहे। अनेक योनी फिरून फिरून हा मानवी देह आपल्याला मिळतो आणि ह्या देहातच ह्या नरजन्माचं सार्थक करून घ्यायचं आहे। आणि ते गुह्य गुप्त जे गूढ आत आहे ते तुम्ही जाणून घ्यायचं आहे आणि त्याला जाणून तिथे तुम्ही राहायचं आहे। ह्याच्यासाठी संतांची तळमळ असते। म्हणून ज्याचा अभ्यास करायचा आहे ते सूक्ष्म भाव असेल तरच आपल्याला ते समजतं। म्हणून म्हणतात की सूक्ष्म भावानेचे दृश्य जगातलं चैतन्य आहे ते ह्या चर्मदृष्टीने आपल्याला दिसत नाही। जसं केळ खातो, वरचं साल काढून घेतो आणि आतला गर आपण खातो। नारळाचं पाहतो आपण, नारळ कसं पूर्ण साल सोलून शेंडी काढतो आणि टणक भाग फोडल्याशिवाय आतलं गोड पाणी, गोड नारळ आपल्याला खायला मिळत नाही। जसंच फणसाचं आहे, वरतून काटेरी काटे टोचतात पण आत गोड गरे असतात, खूप सुंदर। हाताला तेल लावून काढायचं शास्त्र आहे। असं फणस असं काढत नाही हाताला तेल लावून। तसंच पण ह्या जगातलं हे चैतन्य, हे ब्रह्म शोधण्यासाठी पण याचे शास्त्र संत आपल्याला समजवतो की ते कसं पाहायचंय, म्हणजेच त्याचा आपण अनुभव घेऊ शकू, आनंद घेऊ शकू, त्याला जाणू शकू। म्हणून चैतन्य पण कसं आहे या दृश्य जगतात पाहायचंय आपल्याला। समर्थ सांगतात की प्रगटते जाणावे सार आणि गुप्तते असार गुरुमुखे हा विचार उमजो लागे। मग कसं समजेल आपल्याला? हे गुरुमुखाने समजतंय की जे जे दिसतंय ते कसं आहे, असार आहे आणि नाशिवंत आहे। कारण जे दिसत नाही ते काय आहे, ते गुप्त आपल्याला शोधायचे। मग ते कसं आहे, उदंड आहे गुप्तधन काय जाणती सेवक जण। मग गुप्तधन कसं आहे, उदंड आहे, पण ते जाणायचंय कसं? तर
अंतर्मुख होऊन विवेकानं, विचारानं, अंतर्वैराग्याने आपण हे अभ्यासाने जाणू शकतो. पण नुसतं विवेक वैराग्य कसं आपण आपल्या स्वतःच्या मनाने केलं तर नाही होत. मग त्याच्यासाठी काय पाहिजे? सद्गुरूंची कृपा पाहिजे. कारण सद्गुरूच आपल्याला ह्या सत्यवस्तूची ओळख करून देतात आणि समजावतात की ही सत्य वस्तू ही स्थूल इंद्रियांना दिसत नाही, भासत नाही आणि सापडतही नाही, पण सर्वत्र व्यापून आहे. सर्व चराचराच्या त्याच्याच अधिष्ठानावर चालतंय आणि ती आपल्या जवळच आहे, पण दिसत नाही. परमात्मा हा सर्वत्र भरून आहे, पण या दृश्यात त्या अदृश्याला शोधणं हाच खरा परमार्थ आहे. कारण तो कसा आहे? सत्य आहे, नित्य आहे आणि आहेच आहे. सद्गुरु कृपेशिवाय, सत्संगतीशिवाय आणि श्रवणाशिवाय. श्रवण कसं आहे? आपल्याला श्रवणानेच हळूहळू आपले काय होतात? मनातले संशय जातात, संदेह जातात, भ्रम जातात आणि अज्ञानाचा निराश होऊन सत्य वस्तूची ओळख पडते. म्हणून जे दिसत नाही ते नाही म्हणून कसं म्हणायचं? त्या अनंताचा शोध हा घेतलाच पाहिजे आणि तिथेच शाश्वत सुखाचा लाभ आहे. बाह्य वर्तणुकीत लोकांना आपण काही न सांगायची गरजच नाही की आम्ही अभ्यास करतोय, की आम्ही आत पाहिलाय, काहीतरी अनुभव घेतलाय. काही गरज नाही. आपण आपल्या अंतर्मनामध्ये अभ्यासाने स्वस्वरूपाची ओळख करून घेणं हीच मानवी जीवनाची इति कर्तव्यता आहे असं समर्थ म्हणतात. सृष्टीतल्या एखाद्या पदार्थाचं ज्ञान कितीही असू दे, तुम्ही खूप डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, अजून काही मोठ्या पदवी घेऊन कलाकार व्हा, काय वाटेल ते, कुठल्याही मोठ्या पदार्थावर आपण समर्थ म्हणतात, जोपर्यंत मी कोण, आपण कोण ह्याचं ज्ञान नाही नसतं तोपर्यंत त्याला काही अर्थ नाही. त्याला आत्मघातकी म्हणजे जोपर्यंत स्वतःची ओळख स्वतःला नाहीये तर तो असा आहे आत्मघातकी म्हणलेलं आहे. जनी थोरला देव हा चोरलासे. तो कसा चोरलाय? तर तो मोठा देव जो सगळ्यात श्रेष्ठ आहे, अंतरात्मा जो या देहाला चालवणारा आहे, तो सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि त्याला आपण विसरलेले आहोत म्हणून चोरलासे. डोळ्यासमोर असूनही दिसत नाही अशी ही अजब वस्तू आहे, तुमच्या आतच आहे. म्हणून म्हणतात ना, कुठे शोधीसी रामेश्वर आणि कुठे शोधीसी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. अरे तुझ्या जवळच तो आहे, बाहेर कुठेही तुला पाहायची गरज नाही. म्हणून राघवाचे रूप पाहता न दिसे, डोळा भरलेसे, डोळ्यात भरूनच तो आहे. कारण दृष्टी त्याचीच आहे, त्याच्याच दृष्टीनेच आपण दृश्य बघतो आहे. आणि हे रूप पाहण्यासाठी पाहण्याची दृष्टी पण आपल्याला सद्गुरूच देतात आणि त्यांच्याच उपदेशाने ही ज्ञानदृष्टी आपल्याला प्राप्त होते. अज्ञानाचं आवरण दूर झालं की सर्वत्र कोंदाटलेलं हे परब्रह्म स्वरूप हे आहेच आहे. म्हणून आत बाहेर सगळीकडे चराचरात समर्थ सांगतायत की कोंदाटले सगळीकडे, जनी सर्व कोंदाटले ते कळे ना, सगळीकडे भरून आहे, पण आपण त्याला आपल्याला ती दृष्टी नाहीये पाहण्याची. आणि ही ज्ञानदृष्टी आपल्याला गुरुकृपेशिवाय शक्य नाही. गुरुकृपा करून आपण ह्या आनंद घेऊन त्या ठिकाणी आपल्याला राहायला शिकवतात. सद्गुरुनाथ महाराज की जय. आपण आता दुसरा श्लोक पाहूयात. म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे, अतर्कासी तर्की असा कोण आहे. जनी मीपणे पाहता पाहवेना, तया लक्षिता वेगळे राहवेना. मग जनीच जे तर्काने उलगडत नाही, मनाचा शुभ संकल्प होत नाही, तोपर्यंत मी जाणलं हे असं म्हणू नये. मी परमात्माला जाणलं हे मूर्खपण आहे. दृश्य जाणणारा हा दृश्याहून वेगळा असतो. दृष्टा आणि दर्शन ही त्रिपुटे वेगळी आहे. जाणणारा वेगळा, दृश्य वेगळं आणि ते दृष्टा आणि पाहणारा अशी ही त्रिपुटी वेगळी. त्याच्यातून मी त्या तिन्हीला त्रिपुटीला जाणणारा मी हा वेगळा आहे. मी त्याला जाणलं हे द्वैत आहे. परमात्म्याच्या ठिकाणी द्वैत नाही. त्याला पाहताना पाहणारा तिथे विरून जातो. आपण झोपलो म्हणतो पण झोपलेला नसतो, कारण झोपलेला हा परत झोपलो म्हणून सांगायला राहत नाही.
पाण्यात मी बुडलो, मग बुडणारा खाली बुडकी मारतो, मग तो त्यावेळेस त्या स्थितीत नसतो की मी बुडलो म्हणून सांगायला. जेव्हा तो बुडलो म्हणतो, हा बाहेर येऊन सांगतो, तेव्हा तो सांगू शकतो. आणि मी करतो हे जेव्हा आपण सांगतो तेव्हा जीवभाव घेऊन सांगतो. आणि परमात्म्याशी ज्यावेळेस थोडाफार वरवर प्रेमानं जे जाणल्यासारखं वाटतं, त्यांना त्याचा आपण अहंकार घेतो आणि मला कळलं म्हणतो. मला कळलं म्हणजे काय, तर हा अहंकार आहे. मला कळलं हा अहंकार कसा आहे असं म्हणून, कारण बोलायचं नाहीये, बोललं की अहंकारात आलो, देहावर आलो. मग देहाला धरून आपण हे सगळे कार्य करतो आणि देहाचाच अहंकार घेतो. मी ज्ञानी आहे, मी ते जाणलं, असं जर कोणी अहंकारानं म्हणलं तर तो वेडा आहे. असं सांगतात की नुसतं शाब्दिक ज्ञान हे सांगणं हे नुसतं शाब्दिक ज्ञान आहे, पण अनुभवाचं नाही. असा अभिमान धरणाऱ्याला जे समजलेलं नसतं, पण लीनतेनं समजलं नाही अशी ज्याची बुद्धी असते त्याला ब्रह्मज्ञान समजलेलं असतं. तो सांगत नाही की मला समजलेलं आहे. लीनता आपल्या गुरुचरणी की बाबा मला काही कळत नाही, वेडा होऊन जायचं. भक्तिप्रेमात जसं आपण पाहिलं संत वेडे होऊन गेलेत, त्यांनी मला काही कळलंय असं कधी म्हणलंच नाही. मीरा वेडी होऊन गेली भक्तीत, संत जनाबाई सगळे कसे, तुकाराम महाराज, काही कळलंय हे सांगायची गरजच नाही, कारण त्या ह्याच्यामध्ये ते वेडे होऊन गेलेत. आपल्याला त्यांच्या बाह्य रंगावरूनच आपण ओळखू शकतो की हे सगळे त्या पदाला पोचलेले आहेत. म्हणून समर्थ म्हणतात की अद्वैत चर्चा गुरुगम्य आहे, कळे म्हणे तो सहसा न लाहे, चोरूनी जागे हृदयी अहंता, कळे म्हणे त्यानं कळेची भ्रांता. मग ज्याला कळले म्हणलं तो काही कळतच नाही त्याला. अतर्की अशा ब्रह्माला जाणणारा कोण आहे, जी वस्तू दिसतही नाही, भासतही नाही आणि ती ज्ञानातही येत नाही. मग त्याचा तर्क करणार तरी काय तुम्ही. मग तेच म्हणतात की ते ध्यानी धरता नये, चिंतनी चिंतावे ते काय, मनामध्ये न समाये परब्रह्म ते. मग हे चिंतनाने होणार नाही, ध्यानात धरतो म्हणलं तर होणार नाही. त्याचं आपल्याला भक्ती प्रेमाने तिथे विरून त्या भक्तीत विभक्त नव्हे तो भक्त तसं व्हावं लागेल आणि तेव्हा त्याची आपल्याला ओळख पटेल. जसं म्हणतात की ज्याला कळलंय तो सांगत नाही मला ज्ञान झालंय, कोणत्याही संतांनी सांगितलं नाही. म्हणून समर्थांनी शिवाजी महाराजांचं कौतुक केले की, कारण ते त्या पदाला पोहोचलेले होते की शिवाजी राजा कसा आहे, त्यांनी म्हणलेले की कीर्तिवंत, युक्तिवंत, बुद्धिवंत, जाणता राजा, असं समर्थांनी त्याचं कौतुक केलंय. मग आपल्याला काय, आपल्याला हे तर्काने असं समजणार हे आत्मज्ञान नाही, तर हे याला आपल्या परिश्रमाने, अभ्यासाने, गुरुकृपेने आणि त्या ध्यास लागला पाहिजे. त्याचा जीवनाचं अंतिम ध्येय काय आहे, तर हे तर्काने किंवा अनुमानाने उलगडत नाही, तर ते तर्काच्या पल्याड परमात्मा आपल्याला तो पाहायचा आहे. तर तो कसा आहे, आपल्याला अभ्यासाने जाणावं लागतं. मी ब्रह्म आहे हे असं म्हणणं, कारण जीव हा वास्तविक ब्रह्मस्वरूपच आहे, पण मग तो दुसरं कोणी असला असता तर मी ब्रह्म जाणतो म्हणलं असतं, पण तो ब्रह्मस्वरूपच आहे. म्हणून शंकराचार्य म्हणतात की जीव ब्रह्मेन ना पराहा, तो वेगळा नाहीच आहे, तो मूळचा ब्रह्मस्वरूपच आहे. पण ह्या अज्ञानाला, ह्या उपाधीला, या देहाला धरून मीपणा घेतला आणि ह्या देहा सगट हा जो प्रपंच आहे त्याला माझा म्हणून बसल्यामुळं हा तिथे अडकला आणि स्वतःच्या मूळ स्वरूपाला विसरला. जसं आणि थोड्याफार कळण्याला, थोड्याफार छोट्या मोठ्या ज्ञानाने, थोड्याशा अभ्यासाने स्वतःला आपल्या तर्काने की मी त्या त्याला जाणले असं जो म्हणतो तो अहंकाराने म्हणतोय. म्हणून अतर्क्यास तर्की, तर्कानं जाणता येणं शक्य नाही, तर्कात ते येणारच नाहीये. तो देहबुद्धीच्या मनबुद्धीच्या पलीकडे की मीला अलीकडे टाकून पलीकडे तो आहे आणि अहंकाराने त्याला पाहता येत नाही. म्हणून म्हणतात की तया लक्षिता तो, मग त्या लक्षिता वेगळे राहावे ना, मग त्याच्या अलक्ष्याकडे जर लक्ष लागलं तर मग ते सांगता येणार नाहीये. हा अनुभवाचा विषय आहे. एकरूप होऊन आत्मतत्वाशी, त्याच स्वरूपाशी एकरूप व्हायचं. दुसऱ्यांनी समजलं पाहिजे असं वर्तनावरून त्यांनी ओळखलं पाहिजे की अरे बाबा ह्याच्यात काहीतरी वेगळे गुण आहेत, हा काहीतरी वेगळा आहे, ह्याचं ज्ञान काहीतरी वेगळं आहे, हे दुसऱ्यांना आपल्या कृतीवरून समजलं पाहिजे. आपण जर म्हणू की मला हे कळलंय तर ते शक्य नाही, कारण हे अहंकाराने समजून घ्यायचा विषय नाहीये. एक छोटासा दृष्टांत आपण पाहूया. धर्मपाल राजा असं आपलं भोजन झालं की पशुपक्ष्यांना भोजन देत असे आणि त्याच्या दारासमोर एक कावळा
रोज खाऊन खाऊन पुष्ट झाला होता. एके दिवशी तो नदी किनारी गेला आणि आपल्या मित्रांसमोर तिथे बसला आणि तेवढ्यात तिथे एक सुंदर पक्षी आला आणि तो कावळ्याला वाटलं की हा तर आता माझ्यापेक्षाही सुंदर आणि छान आकाशात उडत होता. तर ह्याला वाटलं की अरे बापरे, हा तर माझ्यापेक्षा इथे आपलं महत्व कमी होणार, माझ्यापेक्षाही सुंदर उडतोय. कावळ्याने त्याला जाऊन त्याची परीक्षा घ्यायला सुरुवात केली की तुला असं उडता येतं का, तसं उडता येतं का, तुला अशी भरारी घेता येते का. मग त्यावेळेस अनेक प्रकारने त्यानं त्या राजहंस होता त्या पक्षाला विचारलं की तुला असं. मग हा राजहंस पक्षी सहजपणे म्हणाला, अरे बाबा, मला हे असले काही प्रकार माहित नाहीत, पण मला उडता मात्र येतं. आणि मग कारण गुरुदेव पण असंच आपल्याला सहजपणाने ज्ञान देतात, तिथे अहंकार हा काही नाहीये. आणि हा मग कावळा आणि ते दोघ जण म्हणतो, चला आपण उडूयात दोघ जण. आणि परत राजहंस पक्षी उडायला सुरुवात करतो, सहज झेप घेतो आणि उंच आकाशामध्ये इतकी सुंदर भरारी मारत असतो. कावळा ह्याचं पाहून चुकरा मारतो मारतो खालच्या खाली, कारण त्याची लिमिट उडण्याची शक्ती किती तितकंच तो उडणार. आणि उडता उडता जास्त प्रयत्न करून तो एकदम धप्पन खाली पडतो नदीमध्ये आणि नदीमध्ये खाली खाली जात असतो. आणि हा राजहंस बघतो की अरे याला काय झालं, हा का खाली पडला. तो त्याला विचारतो, अरे ही कोणची पद्धत आहे भरारीची, ही कोणची तुझी हे करणार, अशी कोणची हे पद्धत तुझी भरारी घेण्याची. आणि त्यावेळेस कावळा मग तो नम्रतेने मग दमला आणि सरळ तो म्हणतो की राजहंसाला कळवळा करतो की तू आता मला ह्याच्यातून बाहेर काढ, मला पहिलं तिला नाही, कारण मी आता इथून ह्याच्यापेक्षा जास्त उडू शकत नाही. मग कावळ्याचा अहंकार मीपणाने कशी फजिती झाली, तशी अशी फजिती ब्रह्मानुभवामध्ये मीपणा म्हणजे अहंता असेपर्यंत ऐक्याचा अनुभव हा येत नाही. आणि अनुभव आल्यानंतर सांगणारा वेगळा उरत नाही. हा अनुभव शब्दातीत सुख स्वरूप असल्यामुळे सांगता येत नाही. जसं सांगतात नेहमी की मिठाची फावली ही समुद्राची खोली पाहायला गेली आणि ती समुद्र रूपच झाली, मग ती वेगळी उरलीच नाही. म्हणून मीपणाने हा अहंकार आपल्याला अहंकार घेतल्याने हे सांगता येत नाही. म्हणून तर्कानेही हे आपल्याला समजवता येत नाही की मला समजलं, हे सांगता येत नाही. जय जय रघुवीर समर्थ सद्गुरुनाथ महाराज की जय. फिरत्या चाकावरती देसी मातेला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. माती पाणी उजेड वारा, तूच मिसळसी सर्व पसारा. माती पाणी उजेड वारा, तूच मिसळसी सर्व पसारा. आभाळच मग ये आकारा, तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत नावार. तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. घटाघटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. घटाघटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विना हे कोणा न कळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार. तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. तूच घडविसी तूच मोडिसी, कुरवाडिसी तूच ताडिसी. तूच घडविसी तूच मोडिसी, कुरवाडिसी तूच ताडिसी.
नकळे यातून काय जोडिसी, देसी डोळे परिनिर्मिसी, तया पुढे अंधार. तू वेडा कुंभार विठ्ठला, तू वेडा कुंभार. फिरत्या चाकावरती देसी, मातेला आकार. विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार.